आहारावर जास्तीत जास्त लोक शुद्धी शोधतात, पण लोकांना कळलं नाही भगवंतांनी कधी सांगून टाकलेलं आहे की आहारामुळं शुद्धी आणि अशुद्धी नाही, तो आपला शरीर जगण्याचा, जीवन जगण्याचा प्रसंग आहे. फक्त आहार हा फक्त आपल्याला जीवित राहण्याचा आहार आहे, त्यानं शुद्धी होत नाही आणि अशुद्धी बी होत नाही. तुम्ही अमुक आहार खाता म्हणून तुम्ही शुद्ध आहात आणि अमुक आहार खात नाही म्हणून तुम्ही अशुद्ध आहात, हे असं समजणं अज्ञान आहे, अज्ञान आहे, ते अज्ञान आहे. तसं ते अज्ञानामध्ये नाही पडायचं कधी कधी भगवंताच्या अनुयायाने. आहार तुम्हाला कोणत्या प्रदेशात राहता, कोणता तुमचा आहार आहे आणि हिंसा न करता तुम्ही कुठला आहार घेता, तो भगवंतांनी स्पष्ट सांगितलेला आहे. आणि तो मी वारंवार त्याच्यावर व्हिडिओ पण बनवलेले आहेत. कधी जाऊन ज्ञान सत्यशोधकला शोधल्या तर सापडतील. म्हणून ते एक आणखी प्रसंग आहे विकालामध्ये की तुम्ही सकाळचा नाश्ता जर घेत असाल तर घेऊ शकता. तुम्हाला जो खायचा तो खाऊ शकता. त्यात आवर्जून शेंगदाणे आणि साबुदाणे हेच घेतलं